नमस्कार, बिग डिश मराठीमध्ये मी सिद्धार्थ आज घेऊन आलो तुमच्यासाठी एक छोटं लँड पार्सल. आपली रिक्वायरमेंट होती 1 एकर जागा मिळाली तरी चालणार आहे आणि ती सुद्धा बजेटमध्ये. तर बघूया ही जागा कशी आहे आणि कुठे आहे. तर ही जागा आहे मौजे बोंडवली, तालुका दापोली, जिल्हा रत्नागिरी येथे. जागेचं लँड पार्सल आहे 1 एकर आणि 1 एकर जागेमध्ये माझ्यामागे बघू शकताय काजू आहेत. अंदाजे 35-40 काजू आपल्याला बघायला मिळतात. स्टेप्स आहेत. एस्केशनचा खर्च कमी येईल. 70-80 मीटरचा फ्रंटेज आहे रोडला, त्यामुळे रस्त्याचाही काही प्रॉब्लेम येणार नाही. पाणी इथे तुम्हाला लागू शकतं कारण ह्या गावात प्रचंड प्रमाणात पाणी आहे. बाजूलाच वाडी वस्ती आहे, त्यामुळे तुम्हाला मॅनपॉवर इथे उपलब्ध होऊ शकते. जर आपण निसर्गाच्या सानिध्यात एक सुंदर फार्म जर बनवू इच्छित असाल तर ही जागा आपल्यासाठी योग्य आहे. तर जाणून घेऊया या जागेची बाकीची वैशिष्ट्ये. तर ही जागा दापोलीपासून अंदाजे 9 किलोमीटरवरती आपल्याला बघायला मिळते. खेर्डीचा थिटा म्हणून ओळखला जातो, तिथून ही जागा 4 ते 4.25 किलोमीटर अंतरावरती आपल्याला बघायला मिळते. जिल्हा परिषदेचा रोड अप्रोच आहे. त्याचप्रकारे मुंबई 220 किलोमीटर, तर पुणा इथून 190 किलोमीटर आपल्याला अंतर बघायला मिळतं. तर निसर्गाच्या सानिध्यातील हा प्लॉट जर आपण घेऊ इच्छिता तर इथे आपण आपलं वैयक्तिक फार्म किंवा एखादी चांगली बाग किंवा जर प्लॉटिंग करू इच्छित असाल तर हा प्लॉट आपल्यासाठी योग्य आहे. तर मी आशा करतो की हा प्लॉट आपल्याला आवडल्यास खाली दिलेल्या नंबरवरती आपण संपर्क कराल. तसेच कमेंटमध्ये आमचे व्यक्त व्हा. त्याचप्रकारे आमची ऑफिस टायमिंग जी वेळ आहे ते 11 ते 5 या वेळेमध्ये आम्ही कॉलिंगवरती उपलब्ध राहू. त्याचप्रकारे व्हॉट्सअपवरती तुम्हाला आमच्या उपलब्धतेनुसार आम्ही त्याच्यावरती तुम्हाला आन्सरिंग करू. त्याचप्रकारे कमेंटमध्ये तुम्ही कधीही आमच्याशी व्यक्त होऊ शकता, त्याची उत्तरे तुम्हाला आम्ही लवकरच देऊ. आणि महत्त्वाचा विषय म्हणजे ह्या जागेची किंमत, या विषयाकडे आपण येऊया. तर आता महत्त्वाचा विषय म्हणजे या जागेची किंमत. ही जागेची किंमत जागा मालकांनी ठरवलेली आहे. 1 एकर लँड पार्सल पूर्ण तुम्हाला मिळणार आहे 8 लाख रुपयामध्ये. तर आपण जर इच्छुक असाल तर नक्की आम्हाला संपर्क करा. मी आशा करतो आपला व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि मी आपला सिद्धार्थ रजा घेतो आणि भेटूया लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये. जय महाराष्ट्र.